मित्रांनो आपण आता महालक्ष्मी मंदिर खेडी या ठिकाणी आलो होतो आणि आता सर्वप्रथम आज जाऊया मंदिरामध्ये आणि देवी आजचं हरिनाम सप्त्याचं देवीचं दर्शन। कसे आहेत मित्रांनो, म्हणजे ना आपल्या देवासगड देवगडी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। आपण आज आलो निळगावमध्ये आणि अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी आज साजरा होत आहे। तो आई महालक्ष्मी देवी मंदिर खेडी आहे आणि आज आपण या ठिकाणी काय काय होणार आहे ते आपण पाहूया आणि व्हिडिओला एक लाईक करा, चॅनल नक्की सबस्क्राईब करा, बाजूला व्हिडिओ कॉल करा, जाऊया देवीचं दर्शन घेऊ आणि बाहेरून तुम्हाला मंदिर दाखवतो आणि हरिनामाचा जल्लोष या ठिकाणी होत आहे। हेच चालू आहे आणि आताही जे माझे भक्त आहे महालक्ष्मीच्या मंदिराच्या बाहेरच आपण जाऊया थेट आतमध्ये। तर मित्रांनो आपण श्री महालक्ष्मी देवी खेडी सडा या ठिकाणी आलो आणि आज हरिनाम सप्ताह आहे, अखंड हरिनाम सप्ताह। देऊळ मस्त काही सजवलेलं आहे, बघू शकता तुम्ही, लाइटिंग वगैरे केलेली आहे। या ठिकाणी मस्त की गणपतीची मूर्ती ठेवलेली आहे आणि पाणी सोडतं एक देवी ठेवलेले आहेत बघा पाणी सोडताना। तर मित्रांनो आपण आता महालक्ष्मी मंदिर खेडी या ठिकाणी आलो होतो आणि आता सर्वप्रथम आज जाऊया मंदिरामध्ये आणि देवीचं दर्शन घेऊन या ठिकाणी हरिनामासाठी सज्ज झालेले आहेत बरेच, ते सत्यनारायणाची पूजा वगैरे केलेली आहे। घट असतो तो या ठिकाणी बघू शकता। मस्त एक घट बसायला येते आणि आपण आता आतमध्ये जाऊया आणि आईचं दर्शन घेऊया। तरी अल्लोट गर्दी आहे मित्रांनो या ठिकाणी बघू शकता। तर मित्रांनो या ठिकाणी बघू शकता प्रशस्त असे खांब आहेत बघा आणि गर्दी पण आहे खूप। तर मित्रांनो आपण आज जाऊया आणि देवीचं दर्शन घेऊ।
आजचं हरिनाम सप्त्याचं देवीचं दर्शन. तर मित्रांनो या ठिकाणी दर्शन घ्यायचं आणि या ठिकाणी ओटी वगैरे भरली जाते बघू शकता आणि बरेच जण दर्शनासाठी या ठिकाणी आलेले आहेत. आज वर्षाप्रमाणे काय सारं तुझ्या गुरु बनले त्याप्रमाणे तुझ्याकडे गुरु भरलेल्या याप्रमाणे पाहत करू आतापर्यंत सांभाळण्याचे समोर आज रखवले मला रखवले करू सांभाळण्याचे या ठिकाणी गणपतीचं सुंदर छोटंसं मंदिर आहे दर्शन घ्या तुम्ही. त्याच्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांची सुंदर अशी मूर्ती आहे. तर मित्रांनो आपण राजकीय आकार राम मंदिर या ठिकाणी आलो आहोत. आम्ही या ठिकाणी देवाचं दर्शन घ्या. तर सुंदर असं आकाराचं आपण दर्शन घेतलं आहे मित्रांनो. तर आपण जाऊया बाहेर आणि हरिनामामध्ये दंग असलेल्या सर्व हरिनामामधील भक्तांचं कीर्तन पाहूया. एकमेव असं मंदिर आहे जे सभा मंडपामध्ये तुळशी वृंदावन आहे. तर मित्रांनो आपण आज जे श्री महाराष्ट्र देवी मंदिर व्हिडिओचा येईल तर कैसर आपण येईल आणि कैसर येईल असताना दरवेळेसप्रमाणे की त्या मंदिराची जी ख्याती असणार किंवा प्रसिद्धी असणार बऱ्याच वर्षापासूनच असतो. जो इतिहास आला हे जवळजवळ 300-400 किंवा त्याच्यावर पण जास्त वर्षाचा होता. ह्या प्राचीन मंदिरांची आपण माहिती घेण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यात कदम बंधू असेल बरोबर ना. तर कदम बंधूकडून ह्या माहिती घेऊया. कदम बंधू म्हणजे सगळे मानकरी म्हणजे कदम अधिक बाकीचे 5 मानकरी. कदम परब ठुकरूल, कदम परब
कुकरुल, कदम परब झाडी गाडी आणि महार म्हणजे बौद्ध. हा आता हा बौद्ध असे एकूण 5 मानकर. अच्छा असं एकूण 5 मानकरी आपल्याकडे जर समोर दिसतात त्यांच्याकडून माहिती घेण्याचा प्रयत्न करूया. तर मग तुम्ही या मंदिराबद्दल तुम्ही माहिती सांगशाल? हो, जवळजवळ 400-450 वर्षापूर्वीचं हे मंदिर आहे. पूर्वी या गावात मुसलमान वस्ती होती. आमचे पूर्वज ज्यावेळी शिवाजी महाराजांच्या सैन्यातून इथे दाखल झालो त्यावेळी या गावात आलव आणि मुंडम नावाचे मुसलमान वस्ती होती. त्याला हा गाव पूर्ण खानसा केला गेला आणि नंतर आमच्या गावात त्यापूर्वी आम्ही यायच्या आधी इथे 12ची राठी होती. ती 12ची राठी मोडून काढून ही 5ची राठी याची जोडली गेली आणि महालक्ष्मीची स्थापना करण्यात आली आणि त्यापासून आजपर्यंत 5 मानकरी मिळून आम्ही पूर्ण हे उत्सव साजरे करतो. तसेच या गावात स्वयंभू लिंगेश्वराचं मंदिर आहे. नजीकच इथे 500 मीटरच्या अंतरावर स्वयंभू लिंगेश्वर मंदिर आहे. बाजूलाच आता 500 मीटरच्या अंतरावर आम्ही पांडवकालीन असा गेट तयार केलाय. गेल्या वर्षी रस्त्यावर गेट आहे. तो गेट जर पाहिला तर तुम्हाला त्याच्या मंदिराची पण खात्री कळेल. आणि गावात आम्ही आजपर्यंत गेली 300-350 वर्ष पुण्या गोविंदान आज वार्षिक करत आहोत. हे उत्सव साजरे करत आहोत. हजारो भाविक या सप्ताह उत्सवाला दरवर्षी येत असतात. माहेर वस्ती असो, आजूबाजूच्या पंचकृषीतले सर्व मानकरी आणि 3 गावची ग्रामदैवता कुणकेश्वर, हिरे आणि मिठमुंबरी अशी या महालक्ष्मीची ख्याती आहे. आळंदी यात्रा जी काय आळंदीत होते 2 दिवस पकडून आमच्या इथं हा हरिनाम सप्ताह चालू केला जातो. तिथीप्रमाणे दरवर्षी आळंदी यात्रा सातबाराचा हरिनाम सप्ताह दरवर्षी चालत असतो. सकाळी आम्ही 8 वाजता हा घटाची स्थापना केलेली आहे. उद्या सकाळी 8 वाजता तो उठवला जाणार. अखंड हरिनाम सप्ताह चालू राहणार. त्यानंतर सम्राट होणार, देवावर अभिषेक केला जाणार आणि येणाऱ्या सर्व भाविकांना महाप्रसादाचा कार्यक्रम केला जातो उद्या सकाळी.
तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा आला नक्की कॉमेंट करा आणि ये गावची असेल तर नक्की तुमची कुलदेवता की ग्रामदेवता ही नक्की कॉमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की एक लाईक करा, चॅनल नवीन असं नक्की सबस्क्राईब करा, बाजूचं बेल का नोटिफिकेशन ऑल करा विसरू नका। चला भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये। चला